ठीक आहे. आत्मनिर्भर भारत हा जो कार्यक्रम आहे त्याचे 5 सशक्त स्तंभ आहेत. 5 पिलर्स, 5 पिलर्स. कुठले? अर्थव्यवस्था म्हणजे इकॉनॉमी, पायाभूत सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर, प्रणाली म्हणजे सिस्टीम्स, त्यानंतर व्हायब्रंट डेमोग्राफी, बरोबर आहे? आणि मागणी किंवा डिमांड. जर आपण बघितलं तर इकॉनॉमी जी कशी करायची आत्मनिर्भर भारत प्रमाणे अर्थव्यवस्था जी अशी इन्क्रिमेंटल चेंजेस ऐवजी क्वांटम जंप घ्यायला पाहिजे, अशी अर्थव्यवस्था निर्माण करायची. इन्फ्रास्ट्रक्चर जे मॉडर्न असलं पाहिजे, सिस्टीम्स ज्या 21व्या शतकावर काय झाल्या पाहिजेत, आधारलेल्या आहेत, अशा व्हायब्रंट डेमोग्राफी जे एक स्वावलंबी भारतासाठी आपले ऊर्जा स्त्रोत आहे, असे व्हायब्रंट डेमोग्राफी पाहिजे. डिमांड कसं पाहिजे, तर मागणी ही जी पूर्ण सप्लाय चेन आहे ती काय असे मागणी आधारित पाहिजे. म्हणजे पूर्णतः सप्लाय चेन, डिमांड आणि पुरवठा या दोन्हीची जी चेन आहे ती काय असायला पाहिजे, की पूर्ण ताकदीनं, क्षमतेनं चालू झाली पाहिजे. जी कोरोना टाइम्समध्ये काय झालेली आहे, वीक झालेली आहे. तर सप्लाय चेन ही पूर्ण सप्लाय डिमांड चेन हे जे मेकॅनिझम आहे ते फुल फ्लेज चालू राहिलं पाहिजे. तर या आत्मनिर्भर भारत अभियानसाठी त्यांनी 20 लाख कोटी रुपयांचे विशेष आर्थिक पॅकेज दिले. त्याचबरोबर लँड, लेबर, लिक्विडिटी आणि लॉ या 4 एल वर त्यांनी भर दिलेला आहे. तसंच कामगार, मध्यमवर्गीय, कुटीर उद्योग, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांवर भर देणार आहे. तर अशा प्रकारचं हे काय आहे, जर बघितलं तर आत्मनिर्भर भारत हा ओके कार्यक्रम आहे. तसंच FIR आपके द्वार हा कार्यक्रम कुणी सुरू केला, तर मध्य प्रदेश पोलिसांनी हा कार्यक्रम सुरू केला आहे. FIR आपके द्वार म्हणजे काय, की बाबा पोलीस अधिकारीच आता पीडित जो आहे त्याच्या घरी जाऊन FIR नोंदवून घेणार. ठीक आहे. जर बघितलं तर तशा प्रकारे काय करणार, FIR नोंदवून घेणार आहे. तर हा तुम्हाला वन लाईनर आहे, महत्वाचा आहे, की कुठल्या राज्यानं FIR आपके द्वार हा कार्यक्रम सुरू केला. पुढचं जर बघितलं तर कॅपिटल पनिशमेंट फाशीची शिक्षा ही अलीकडे न्यूज होती. कारण का, तर प्रोजेक्ट 39A अशा या संघटनेने केलेल्या अभ्यासानुसार 2000 ते 2015 दरम्यान दिल्या गेलेल्या फाशीच्या शिक्षांमागे समाजाचा सामूहिक विवेक हा प्रभावी घटक असल्याचं समोर आलं आहे. म्हणजे काय, समाजाचा सामूहिक विवेक म्हणजे काय, कलेक्टिव्ह कन्सायन्स ऑफ द सोसायटी. आता जर बघितलं तर यासाठी 2 खटले हे फार महत्वाचे आहेत, तुम्हाला लक्षात असले पाहिजे. 1980च्या बच्चन सिंग विरुद्ध पंजाब खटला आणि 1983चा मच्छी सिंग आणि अन्य विरुद्ध पंजाब खटला. हे जे 2 खटले आहेत. 1980च्या बच्चन सिंग विरुद्ध पंजाब खटल्यामध्ये म्हटलं होतं, सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं की फाशीच्या शिक्षेचा आराखडा सर्वोच्च न्यायालयाने तयार केला आणि त्यामध्ये म्हटलं की रेअरेस्ट ऑफ द रेअर केसमध्ये, दुर्मिळातल्या दुर्मिळ केसमध्ये काय व्हायला पाहिजे, फाशीची शिक्षा दिली पाहिजे. कळालं का? आणि पुढं 83ला जो खटला झाला मच्छी सिंग आणि विरुद्ध पंजाब खटला, तर याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं काय केलं, फाशीच्या शिक्षा देण्याच्या आराखड्यामध्ये त्यांनी कलेक्टिव्ह कन्सायन्स ऑफ सोसायटी हा घटक काय केला, समावेश केला. म्हणजे रेअरेस्ट ऑफ द रेअर, दुर्मिळातलं दुर्मिळ आणि कलेक्टिव्ह कन्सायन्स ऑफ सोसायटी. जर बघितलं तर हे कलेक्टिव्ह कन्सायन्स ऑफ सोसायटी मच्छी सिंग मध्ये ऍड झाला आणि बच्चन सिंग मध्ये रेअर ऑफ रेअर. आता कलेक्टिव्ह कन्सायन्स ऑफ सोसायटी म्हणजे काय, की समाजाची न्याय व्यवस्थेकडून गुन्हेगारास अक्षम अपराधांसाठीची फाशीची शिक्षेची जी अपेक्षा आहे, म्हणजे समाजाला वाटतंय का की बाबा ह्या गुन्ह्यासाठी फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे, तर अशा वेळी समाजाची जी इच्छा आहे तीही काय करणार, न्यायालय ध्यानात धरणार. तर आणि या प्रोजेक्ट 39A या संघटनेने केलेल्या अभ्यासानुसार असं कळालंय की रेअरेस्ट ऑफ द रेअर पेक्षा जी कलेक्टिव्ह कन्सायन्स ऑफ सोसायटीला वाटतंय म्हणून बऱ्याच साऱ्या फाशीच्या शिक्षा दिल्या, याचं काय आहे, प्रमाण जास्त आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की ज्यावेळी कलेक्टिव्ह कन्सायन्स ज्यावेळी बघणार आहे त्यावेळी तुम्ही त्याचे काही क्रायटेरिया आहेत, ती म्हणजे काय, काय काय गोष्टी बघा तुम्ही. तर मॅनर ऑफ कमिशन ऑफ मर्डर, कशा प्रकारे खून केला, त्याच मर्डर करायच्या मागचं मोटिव्ह काय होतं, कारण काय होतं, अँटी सोशल और सोशली अबोरंट नेचर ऑफ क्राईम, क्राईमचं जे नेचर ते समाजाच्या विरुद्धात आहे का, मॅग्निट्यूड ऑफ क्राईम व्हेन क्राईम इज एनॉर्मस इन प्रोपोर्शन,
कशा प्रकारे म्हणजे त्याचं आवाका काय आहे बाबा क्राईमचा, किती लोक मारले, काय झालं, तर हे काय हा एक क्रायटेरिया आहे. तसंच पर्सनॅलिटी ऑफ विक्टिम ऑफ मर्डर, की ज्या मर्डर ज्याचा केलाय त्याची पर्सनॅलिटी कशी होती, तर हाही क्रायटेरिया ते बघतात आणि अशा प्रकारे फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालय देतं. म्हणजे रेअरेस्ट ऑफ रेअर आणि कलेक्टिव्ह कॉन्सायन्स ऑफ सोसायटी हे दोन्ही क्रायटेरिया काय घेतले जातात, बघितले जातात. ठीक आहे. तर बघितलं, एकच मिनिट, युट्यूबला सुरू झालेला आहे का बघूया पुन्हा एकदा आपण. युट्यूबचा मी पुन्हा एकदा प्रयत्न करतोय, 1 मिनिट थांबावं सर्वांनी. एकच मिनिट होल्ड करा सर्वांनी, मी पुन्हा एकदा स्ट्रीमिंग सुरू केलेलं आहे. तर लेट्स होप. नाही, काहीतरी अनअकॅडमीच्या यालाच प्रॉब्लेम आहे, तर टेक्निकल प्रॉब्लेम आहे. आपण आपलं लेक्चर कंटिन्यू करू. ठीक आहे. तसंच फाशीची शिक्षा बघितली आपण. हे राजकीयचे काही दुसऱ्या आठवड्यातल्या काही महत्वाच्या गोष्टी होत्या. जर आपण बघितलं तर त्यानंतर जागतिक मधलं काय, तर मिशन सागर. मिशन सागर काय आहे बरं, तर कोविड-19चा सामना करण्यास मदत म्हणून भारत काय करतंय, दक्षिण भारतीय महासागरामधले जे काय दक्षिण हिंदी महासागरामधले साऊथ इंडियन ओशियन मधले जे देश आहेत त्यांना अन्न, वस्तू आणि वैद्यकीय सहाय्य पाठवत आहे. कळालं का? जर आपण बघितलं तर या मिशन सागरमध्ये ही मदत घेऊन कुठे गेलंय, तर INS केसरी हे आपलं जहाज रवाना झालेलं आहे. मिशन सागर. ठीक आहे. INS केसरी रवाना झालंय. जर बघितलं आपण तर कुठल्या कुठल्या देशांना आपण मदत करतोय, तर मालदीव, त्याच्यानंतर मॉरिशियस, मदागास्कर, कोमोरस, सेशेल्स या देशांना आपण मदत करत आहोत. पंतप्रधानांचा जे सागर विजन आहे, सेक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन, 2015 पासून सुरू आहे. तर याप्रमाणे आपण काय करतोय, ही मदत करत आहोत. ठीक आहे. जर आपण बघितलं इंडियन ओशियन कमिशन काय आहे बरं इथं, तर जे काय या संघटनेमध्ये निरीक्षक म्हणून भारताचा समावेश मार्च 2020 मध्ये करण्यात आलेला आहे. इंडियन ओशन कमिशन मध्ये भारत काय झालाय, ऑब्झर्व्हर झालाय. 1984 मध्ये सेशल्स येथे स्थापना झालेली ही एक आंतरशासकीय संस्था आहे, IOC. आणि हा आयोग 1982 मध्ये पोर्ट लुईस घोषणापत्राद्वारे निर्माण झाला होता आणि व्हिक्टोरिया कराराद्वारे सेशल्स मध्ये स्थापन करण्यात आला होता. पश्चिम हिंद महासागरामधल्या बेटांच्या हितांचं रक्षण करणं हे काय आहे, याचं कर्तव्य आहे. म्हणजे ही जी बेटं दिसत आहेत तुम्हाला, या बेटांचा काय आहे, हा एक ग्रुप आहे आणि या ग्रुपमध्ये भारताला ऑब्झर्व्हर स्टेटस केलंय, ज्यांना आपण पूर्ण काय करतोय, मदत इथं करतोय. या इंडियन ओशियन कमिशन मध्ये IOC मध्ये 5 सदस्य आहेत. एक म्हणजे मदागास्कर, कोमोरस, ला रियुनियन, मॉरिशस आणि सेशल्स. अशा प्रकारचे ते 5 मेंबर्स आहेत आणि 7 निरीक्षक आहेत. जर भारत ही काय केलाय, इन्क्लूड केलाय, त्यासोबत चायना, जपान, माल्टा, युनायटेड नेशन्स, युरोपियन युनियन, त्याच्यानंतर इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ फ्रांकोफोनी, OIF, असं एक फ्रेंच भाषिक देशांचं एक ऑर्गनायझेशन आहे. तेही याचे काय आहेत, ऑब्झर्व्हर स्टेटस 7 राष्ट्रांना आहे. तर इथं तुम्हाला माहित पाहिजे की भारताने जे मिशन सागर अंतर्गत जे सुरू केलंय, तर IOC देशांना आपण काय करतोय, इथं मदत पुरवतोय कोविड टाइम्स मध्ये. त्यामुळे हे न्यूज मध्ये होतं. तसंच 12 मेला आंतरराष्ट्रीय नर्सेस डे, आंतरराष्ट्रीय परिचारिका डे साजरा करण्यात आला. आणि हा जो डे आहे, तर 2020 मध्ये या दिवसाची 12 मे 2020 मध्ये संकल्पना काय होती बरं, तर नर्सिंग द वर्ल्ड टू हेल्थ. ठीक आहे. नर्सिंग द वर्ल्ड टू हेल्थ ही काय होती, संकल्पना होती याची. ओके.
पुन्हा एकदा मी युट्यूबचं ट्राय करतोय. नाही, काहीतरी प्रॉब्लेम आहे, मेजर प्रॉब्लेम आहे. सो नो इश्यूज. नर्सिंग द वर्ल्ड टू हेल्थ ही 2020 ची फार महत्वाची का आहे संकल्पना आहे. का बरं? कारण का 2020 मध्ये इयर ऑफ नर्स अँड द मिडवाईफ म्हणजे काय? आंतरराष्ट्रीय परिचारिका व प्रसविका वर्ष म्हणून 2020 काय करते? WHO साजरं करणार आहे. त्यामुळे 2000 ची थीम पण आपल्याला माहित पाहिजे, नर्सिंग द वर्ल्ड टू हेल्थ. हा जो आहे 12 मे हा आधुनिक नर्सिंगच्या संस्थापिका ज्या आहेत फ्लॉरेन्स नाईटिंगल ज्या होत्या त्यांचा जन्मदिवस आहे. आणि जर बघितलं तर 2020 हे काय आहे? त्यांची 200वी जयंती आहे. ओके, 200वी जयंती आहे. त्यामुळं 2020 हे इयर ऑफ नर्स अँड मिडवाईफ म्हणून काय केलंय? सरकारनं सुरू केलं. जगातल्या एकूण आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी निम्म्याहून अधिक का आहेत? परिचारिका आहेत जर बघितलं तर. म्हणजे त्यामुळे हा दिवस फार महत्वाचा आहे. कोविड-19चा सामना करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी 50 लाख रुपयांचा विमा भारत सरकारनं आता सुरू केलाय. तसंच इंडियन नर्सिंग काउन्सिल हे काय माहित पाहिजे तुम्हाला, की आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत एक स्वायत्त संस्था आहे ही. ही काय करते? परिचारिका, प्रसविका, आरोग्य अभ्यागतांसाठी प्रशिक्षणाचे समान मापदंड काय करते? स्थापित करते. तसंच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी अध्यादेश जो जारी केला आपण, की भारत सरकारनं, की जे डॉक्टर्स किंवा परिचारिका, नर्स वगैरे यांच्या विरोधात जे हल्ले करतात यांना, तर त्यांना किमान 3 महिने ते 7 वर्ष कमाल अशी तुरुंगवासाची शिक्षा द्यायचा तरतूद अध्यादेश काय केलाय? भारत सरकारने जारी केलाय, म्हणजे राष्ट्रपतींनी जारी केला. तसंच 50,000 ते 5 लाख रुपयांपर्यंतची दंडात्मक कारवाई पण होईल. म्हणजे डॉक्टरांना, परिचारिकांना कोविडच्या टाइम्समध्ये यांनी प्रोटेक्शन दिले. हा जो हल्ला आहे हा हा दखलपात्र, कॉग्निजेबल आणि नॉन बेलेबल आहे. म्हणजे विदाऊट वॉरंटी कोण तुम्हाला पोलीस काय करू शकते? एखाद्या डॉक्टरवर हल्ला केला तर अटक करू शकते किंवा परिचारिकांच्यावर केला तर अटक करू शकते. तसंच तुम्हाला जामीनही मिळणार नाही. या गुन्ह्याची चौकशी 30 दिवसांच्या आत इन्स्पेक्टर किंवा त्यावरच्या हुद्द्याच्या पोलिसाद्वारेच करावी लागते आणि 1 वर्षांमध्ये दोषींना शिक्षा ठोठावली जायला लागते. हे बंधनकारक आहे. तसंच आरोग्य कर्मचाऱ्यांना दुखापत झाल्यास किंवा मालमत्तेचं नुकसान झाल्यास ती नुकसान भरपाई पण आता द्यावी लागणार आहे. तर अशा प्रकारे 12 मे इंटरनॅशनल नर्सिंग डेचा आपण काय केलं आहे? इथं बघितलेलं आहे. ठीक आहे. तसंच 2020 आंतरराष्ट्रीय परिचारिका आणि प्रसविका वर्ष हे साजरं केलं आहे. त्याबद्दलच्या काही गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. 2020 मी सांगितल्याप्रमाणे 200वी जयंती आहे फ्लोरेन्स नाईटिंगल यांची आणि WHO ने जाहीर केलंय. फ्लोरेन्स नाईटिंगल जर बघितल्या आधुनिक नर्सिंगच्या संस्थापक, ब्रिटिश समाज सुधारक, त्याचबरोबर त्या एक स्टॅटिस्टिशियन होत्या. हे फार महत्वाचं आहे. ओके. 12 मे 1820 ते 13 ऑगस्ट 1920 दरम्यान जे आहे काय बरं त्यांचं कार्यकाळ आहे आपण बघितला तर. तसंच म्हणजे त्यांचा जन्म 12 मे 1820 आणि जो आपला काय केला जातो, की परिचारिका वर्ष म्हणून परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. तर 12 मे. द लेडी विथ द लॅम्प म्हणायचे त्यांना. कारण द्वितीय महायुद्धाच्या वेळी त्या ज्यावेळी काय केल्या होत्या, की नर्सिंग करायला गेल्या होत्या ब्रिटिश सोल्जर्सचं, तर त्या रात्री वॉर्डमध्ये एक लॅम्प घेऊन काय करायच्या सगळीकडे सगळ्या विचारपूस करायच्या सैनिकांची. त्यामुळे त्यांना द लेडी विथ द लॅम्प असं म्हटलं जातं. 1860 मध्ये सेंट थॉमस हॉस्पिटल लंडन येथे त्यांनी व्यावसायिक नर्सिंगची काय केली? पायाभरणी केली आणि हे जगातलं पहिलं एक सेक्युलर नर्सिंग विद्यालय ठरलं होतं. ठीक आहे. पहिल्या महायुद्धामध्ये काय केलं? त्यांनी कारवाई केली. मी चुकून दुसऱ्या म्हटलं मगाशी, तर पहिल्या महायुद्धामध्ये. त्यांचा जन्मदिवस हा आंतरराष्ट्रीय CFS म्हणजे क्रोनिक फॅटिग सिंड्रोम जागृती दिन म्हणून पण साजरा करण्यात येतो. 1883 मध्ये त्यांना पहिलं रॉयल रेड क्रॉस पुरस्कार मिळाला होता. तसंच 1904 मध्ये कॉमनवेल्थ ऑर्डर ऑफ मेरिट मिळणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. त्यांची पुस्तकं आहेत नोट्स ऑन नर्सिंग, नोट्स ऑन हॉस्पिटल. ठीक आहे. तसंच रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटीच्या पहिल्या महिला सदस्य आणि अमेरिकन स्टॅटिस्टिकल असोसिएशनच्या मानद सदस्यही त्या होत्या. म्हणजे मेडिकल टुरिझम या संकल्पनेच्याही त्या परिणित्या होत्या. त्यामुळे एक अगदी वर्सटाईल हे काय आहे? अशा प्रकारे पर्सनॅलिटी आहे. ठीक आहे. जागतिक मध्ये आणखी एक गोष्ट झाली आहे ती म्हणजे
ग्लोबल न्यूट्रिशन टार्गेट्स, जागतिक पोषण लक्ष्य. ठीक आहे. हे ग्लोबल न्यूट्रिशन टार्गेट्स हे काय आहेत की अलीकडं हे ग्लोबल न्यूट्रिशन रिपोर्ट हे न्यूज मध्ये आहे. ग्लोबल न्यूट्रिशन रिपोर्ट हा काय करण्यात आलेला आहे, अलीकडे जाहीर झालेला आहे 2020 चा. ठीक आहे. आणि त्याची थीम आहे ऍक्शन ऑन इक्विटी टू एंड माल न्यूट्रिशन. ऍक्शन ऑन इक्विटी टू एंड माल न्यूट्रिशन हा जो रिपोर्ट आहे, या रिपोर्टमध्ये 2025 सालापर्यंत जागतिक स्तरावरील पोषण लक्ष्ये गाठू न शकण्याची शक्यता असणाऱ्या 88 देशांमध्ये काय झालं आहे, भारताचा पण समावेश करण्यात आला. म्हणजे हे फार लाजिरवाणी गोष्ट आहे आपल्यासाठी की बाबा पोषण लक्ष्य जे गाठू नाही शकणार 2025 पर्यंत, अशा 88 देशांमध्ये भारताचा समावेश आहे. कुपोषणामध्ये असमानतेचे सर्वाधिक प्रमाण असणाऱ्या देशांमध्येही भारताचा समावेश आहे. ठीक आहे. हे फार लाजिरवाण आहे. आणि WHO च्या सहाय्याने हा ग्लोबल न्यूट्रिशन रिपोर्ट काय करण्यात येतो, पब्लिश करण्यात येतो. जर बघितलं तर UN डिकेड ऑफ ऍक्शन ऑन न्यूट्रिशन कधी आहे, 2016 ते 2025 हे संयुक्त राष्ट्राचं ऍक्शन ऑन न्यूट्रिशन अशा डिकेड आहे, दशक आहे. म्हणजे पोषणावर कृती. आता आपण या रिपोर्टमध्ये बघितलंय की या रिपोर्टमध्ये त्यांनी म्हटलंय भारत आणि आशिया बद्दलचे काही आकडेवारी दिली आहे. ती म्हणजे काय, स्टंटिंग. स्टंटिंग म्हणजे काय असतं, तर तुम्ही काय असाल की वयाप्रमाणे त्याची हाईट वाढलेली नसेल एखाद्या बालकाची, तर त्याला म्हणतात स्टंटेड बालक. आणि वेस्टिंग म्हणजे काय, तर त्याच्या हाईट प्रमाणे त्याची वजन नसतं, त्याला म्हणतात वेस्टिंग. तर 5 वर्षांखालील असे किती टक्के बालकं भारतातली स्टंटेड आहेत, तर ती 37.9% आहेत. आणि आशियामध्ये तशी 22.7 आहे. वेस्टेड ज्यांची हाईट आहे मात्र वजन कमी आहे, अशा 5 वर्षांखालील 20.8% बालकं ही वेस्टेड आहेत. ते आशियामध्ये प्रमाण 9.4%. ओव्हरवेट किंवा ओबेसिटी जर बघितलं तर जवळपास 20% भारतामधले जे काय लोक आहेत ती काय आहेत, ओव्हरवेट किंवा ओबेसिटी आहेत. महिला मधले हे प्रमाण 21.6%, पुरुषांपेक्षा जास्त महिलांमध्ये काय ओबेसिटीचं प्रमाण आहे. तसंच अनेमिया जवळपास 50% लोक भारतातले ही काय आहेत, अनेमिक आहेत. तसंच अंडरवेट चिल्ड्रन ज्यांचं काय वजन कमी आहेत, मुलं 58.1% मुलं ही अंडरवेट आहेत, 50.1% मुली या अंडरवेट आहेत. तसंच आशियामध्ये ते प्रमाण कमी आहे, 35.6% आणि 31.8% मुलींच्या बाबत. ठीक आहे. जर आपण बघितलं इथं तर जागतिक पोषण लक्ष्य काय आहेत बरं, 2025 अखेर जी पूर्ण करायची आहेत, तर 5 वर्षांखालील मुलांमधील बालकांमधील जे काही खुरटेपणा आहे तो 40% कमी करायचा आहे. 14 ते 49 वर्षे वयोगटातील महिलांमधील रक्तक्षयाचं जे प्रमाण आहे ते 50% कमी करायचं आहे. जन्मावेळी कमी वजन समस्या 30% कमी करायची आहे. बालपणात अतिवजन असू नये याची सुनिश्चिती करायची आहे. पहिल्या 6 महिन्यात विशेष स्तनपान देण्याचे प्रमाण किमान 50% वाढवायचं आहे. आणि बालपणातील कृशतेचं वेस्टिंगचं जे प्रमाण आहे ते 5% खाली आणायचे आहे. हे SDG 2 ला काय आहे, पोषणाची जे टार्गेट्स आहेत ती निगडीत आहेत. 2030 अखेर उपासमार शून्य करायचे आपल्याला. तसंच 25 अखेर 5 वर्षाखालील स्टंटेड आणि वेस्टेड बालकांमधील कुपोषण दूर करायचं आहे. तर ते 2030 अखेर सर्व प्रकारचं कुपोषण संपवायचं आहे. 2030 अखेर कृषी उत्पादन आणि उत्पन्न दुप्पट करायचं आहे. 2030 पर्यंत शाश्वत कृषी उत्पादन मिळवायचं आहे. आणि 2020 पर्यंत बियाणं, वनस्पती प्रजाती आणि पशु प्रजातीची जैविक विविधता टिकवून ठेवायची आहे. हे फार टार्गेट्स तुम्हाला HRD या टॉपिकसाठी फार महत्वाचे आहेत GS3 मध्ये. आणि त्याचबरोबर पूर्व परीक्षेसाठी हा रिपोर्ट महत्वाचा आहे. ओके, ठीक आहे. तर आपण जर बघितलं तर हा रिपोर्ट महत्वाचा होता, इथं बघितलं आपण. त्याचे डिटेल्स मी रिपोर्ट मधले काही इथं दिलेले आहेत. मी माझ्या या लेक्चर्स मध्ये 24/7 जे सकाळी होतं त्यामध्ये हे सगळ्या स्लाइड्स, याच्यातल्या काही स्लाइड्स मी या लेक्चर मध्ये आणलेल्या आहेत. नाहीतर अदरवाईज आपण फार चांगलं तिथं डिटेल घेतो. तर तुम्ही सर्वांनी माझा सकाळचा विजयपथ बॅच मधला जो 8:30 वाजताचा डेली करंट अफेअर्सचा जो कोर्स आहे
तो डेली करंट अफेअर्सचा कोर्स सर्वांनी काय करा, जॉईन करा. उद्यापासून तो पुन्हा एकदा सुरू होतोय, तर त्याचा तुम्हाला काय होईल, नक्कीच फायदा होईल. ओके, ठीक आहे. तसंच पुढची जर बघितलं आपण, वेस्ट बँक प्रदेश काबीज करण्याची इस्रायलची योजना आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री म्हणतायत माईक पॉम्पिओ यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची भेट घेऊन या मुद्द्यावर चर्चा केली की बाबा वेस्ट बँक प्रदेश आहे तो काय करायचा, आपण काबीज करूया. या योजनेला जर पाठिंबा बघितला तर इस्रायली सपोर्टर आहेत, हार्डलाईनर नेते, अमेरिकेतले इस्रायल समर्थक आहेत, त्यांनी दिलाय. तसंच ख्रिश्चन मतदार जे आहेत त्यांनी दिलाय. योजनेला विरोध जर बघितला तर अमेरिकेतले संभाव्य डेमोक्रॅटिक जे उमेदवार आहेत, जो बिडेन यांनी योजनेला विरोध केला आहे. तसंच अरब लीगनं, युरोपियन महासंघानं, बऱ्याच साऱ्या युरोपियन कंट्रीजनी असं तुम्ही एकतर्फी जे काही वेस्ट बँक प्रदेश आहे तो अनेक्स करू शकणार नाही असं म्हटलेलं. जर आपण बघितलं तर हे इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष बघितलं, कारण वेस्ट बँक हे कुठं आहे, मी तुम्हाला मॅप दाखवतो. हा काय आहे, इस्रायल आहे. याच्यामध्ये सिरिया आणि इस्रायलच्या मधला हा डिस्प्युटेड एरिया म्हणजे ज्याला आपण म्हणतो गोलन हाइट्स, ठीक आहे. आणि याच्या दोघांच्या मध्ये सी ऑफ गॅलिली आहे. तसंच इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या मधला डिस्प्युटेड एरिया म्हणजे हा तर वेस्ट बँक, ज्याच्यामध्ये जेरुसलम वेस्ट बँक आणि गाझा स्ट्रीप, ठीक आहे. तर जर बघितलं तर हा जो वेस्ट बँक एरिया आहे, हा जेरुसलेमचा कट हा काय करायचा, पूर्णतः काबीज करायचा. असं आता इथं पॅलेस्टाईन निवासी काही आहेत, त्याचबरोबर इस्रायली पण बरेच लोक राहतात. तर टोटली हा पूर्ण इस्रायलच्या अंतर्गत आणायचा, इस्रायलच्या कंट्रोल खाली आणायचा, असं इस्रायलचा प्लॅन चालू आहे. जर बघितलं इस्रायल पॅलेस्टाईन संघर्षामधलं 6 दिवसांचं जे युद्ध म्हणतात, 6 डेज वॉर, हे तिसरं अरब इस्रायल युद्ध होतं 1967 मध्ये. यावेळी इस्रायलनं वेस्ट बँक, पूर्व जेरुसलम, ज्याला ईस्ट जेरुसलम म्हणतो, आणि गाझापट्टी हे जे भाग मी इथं दाखवले हे काय केले, काबीज केले. ठीक आहे, तिसरं युद्ध झालं. 90 मध्ये या पॅलेस्टाईन आणि इस्रायलमध्ये शांतता, सीज फायर व्हायसाठी ओस्लो पीस अकॉर्ड्स काय करण्यात आले झाले. त्यावेळी यासर अराफत वगैरे होते सर्व. त्यानंतर मिड ईस्ट प्लॅन, ज्याला मिडल ईस्ट पीस प्लॅन म्हणतो, तो जानेवारी 2020 मध्ये ट्रम्प यांनी काय केला होता, मिडल ईस्ट प्लॅन घोषित केला होता. यामध्ये असं ठरण्यात आलं होतं की पॅलेस्टिनी जे आहेत त्या पॅलेस्टिनींना मर्यादित राज्यत्व मिळण्याची व्यवस्था असेल आणि इस्रायल वेस्ट बँकचा जवळपास 30% भाग काय करेल, काबीज करेल. तर याला बऱ्याच साऱ्या जे मिडल ईस्ट पीस प्लॅन आहे त्या ट्रम्प यांचा, तर त्याला बऱ्याच लोकांनी काय केला, विरोध केला. भारतानं जर बघितलं तर भारताचं दोन्हीना ही ड्युएल आपला अप्रोच आहे की ज्याद्वारे आपण काय करतोय, इस्रायलशी संबंध चांगले ठेवतोय, त्याचबरोबर पॅलेस्टाईनशी आपले संबंध काय आहेत, चांगले आहेत. त्यामुळं ज्या वेळी जशी कंडिशन असेल त्याप्रमाणे आपण काय करतो, आपला व्ह्यू पॉइंट म्हणजे जागतिक स्तरावर आपला व्ह्यू पॉइंट त्याप्रमाणे ठेवतो आणि सेल्फ इंटरेस्ट लक्षात ठेवून दोन्ही देशांना आपण काय करतो की चांगलं ट्रीट करतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा वेस्ट बँकचा आहे. डिटेल हे वाचा, भारताचे स्थान काय आहे किंवा आपल्या 24/7 लेक्चर मध्ये बघून घ्या. तैवान आणि WHO चे पण काय आहे, म्हणजे तणाव हा निर्माण झाला आहे. कारण का की WHO ची अलीकडं एक हे झाली, बैठक झाली, त्यामध्ये तैवानला ऑब्झर्वर म्हणून, निरीक्षक म्हणून सामील करून घेण्याची मागणी केली होती. ठीक आहे, आणि WHO मध्ये तैवानच्या समावेशासाठी अमेरिका पण प्रयत्न करत आहे. जर बघितलं 9 ते 2016 दरम्यान तैवान काय होता, WHO च्या बैठकांमध्ये काय होता, निरीक्षक म्हणून अगोदर सामील होता. मात्र अलीकडे त्याला काय झालं आहे की तो आता अलीकडे नाही आहे, तर त्याला सामील करून घ्या असं अमेरिकेचं होतं. मात्र WHO म्हणतंय की आम्ही नाही ठरवू शकत, ते जी काय वर्ल्ड हेल्थ असेंब्ली आहे ती ठरवेल, आम्ही नाही ठरवू शकणार. आणि हे टीका काय चालू आहे बरं, कारण WHO थोडंसं प्रो चायनीज काय करतंय, वागतंय, प्रो चायना वागतंय. कारण का तैवाननं पहिल्यांदा सांगितलं होतं की WHO ला की बाबा तुम्ही कोरोना असं आहे, आणि त्यावेळी मात्र WHO न तैवान मेंबर नसल्यामुळे काय केलं, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं.
नाहीतर वेळीच पावले उचलली असती तर कोविडचा इतका प्रसार काय नसता झाला नसता. ठीक आहे. जर बघितलं आपण तर WHO ची निर्णय घेणारी संस्था म्हणजे वर्ल्ड हेल्थ असेंब्ली आहे. त्याच्यामध्ये 194 सदस्य असतात. तैवान आणि WHO याच्यामध्ये काय बरं की तैवानला ते का देत नाही, कारण चायनाचं प्रेशर आहे की तैवानला तुम्ही रिकॉग्निशन देऊ नका म्हणून. आपण जर बघितलं तर म्हणजे तैवान आणि जो चायनाचा जो इश्यू आहे तर त्यामध्ये तैवानचा स्टेटस काय आहे, तर तैवानला स्वतःची असं कॉन्स्टिट्यूशन आहे, राज्यघटना. तिथं लोकशाही पद्धतीनं निवडून येणारे नेते आहेत. तसंच स्वतःच त्यांचं 3 लाख सैनिक आहे. त्याचबरोबर हा इश्यू का आला होता, कारण म्हणजे जर बघितलं आपण तर तैवान जे आहे तर वन चायना पॉलिसी का बरं न्यूजमध्ये आहे, चीन असल्याचा दावा करणारी 2 सरकारं अस्तित्वात असली तरीही चीनचे एकच सरकार आहे, अशी ही का आहे वन चायना पॉलिसी. म्हणजे तैवान ही म्हणायचं की आम्ही चीन आहे मूळ, आणि जे आता मेनलँड चायना आहे ते म्हणायचं आम्ही चीन आहे. तर तसं दोन्ही जरी क्लेम करत असले तरी एकच चायना आहे असं काय म्हणतंय हे म्हणजे पीपल रिपब्लिक ऑफ चायना जे आहे तर ते एकच आहे. PRC म्हणजे मेनलँड चायनासह राजनैतिक संबंध ठेवणाऱ्या देशांनी चीन प्रजासत्ताक म्हणजे ज्याला चायना रिपब्लिक जे आहे तर तैवान म्हणजे त्याच्याशी अधिकृत संबंध तोडायला पाहिजे, असं वन चायना पॉलिसी म्हणते. त्याच्यानंतर वन चायना प्रिन्सिपल काय आहे, एक चीन तत्व, तर ते म्हणजे तैवान आणि मुख्य भूमी चीन हे एकाच चीनचे अविभाज्य भाग असून भविष्यात तैवानचा समावेश काय होणार आहे, मेनलँड चायनामध्ये होणार, असं वन चायना प्रिन्सिपल म्हणतं. कळालं? या 2 वेगवेगळ्या पॉलिसी आहेत, हे तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. भारताचे तैवानशी असे औपचारिक डिप्लोमॅटिक रिलेशन्स नाहीये. कळालं सगळ्यांना? ठीक आहे. तर हे आहे तैवान आणि चायना. ओके. तैवानचा इतिहास मी इथं दिलेला आहे, पण तो काय बरं जर बघितला तर तुम्ही माझ्या 24/7 या लेक्चरमध्ये काय करा, डिटेल बघून घ्या. त्याच्यामध्ये हे फार महत्वाचं आहे, किंवा पॉज करून ही स्लाइड वाचा, याच्यामध्ये तुम्हाला कळून जाईल की तैवानचा इतिहास काय आहे. ओके. ठीक. आर्थिक मध्ये आपण जर बघितलं तर ई नाम अंतर्गत शेती घाऊक बाजारांच्या म्हणजे नोंदणीमध्ये काय होत आहे, वाढ होत आहे. कोविड-19चा परिणाम आणि सरकारच्या प्रयत्नांमुळे लॉकडाऊन पूर्वी जवळपास 550 ही जी ई नाम अंतर्गत नोंदीत असलेल्या शेती घाऊक बाजारांची जी संख्या होती ती वाढून 950 झाली आहे. 65% त्यामध्ये वाढ झाली आहे, आणि फार चांगली गोष्ट आहे. कारण का, ई नाम म्हणजे काय, तर ई नाम हे काय आहे, ई नॅशनल एग्रीकल्चर मार्केट. ठीक आहे, इथं दिसतंय तुम्हाला नॅशनल एग्रीकल्चर मार्केट, जे इलेक्ट्रॉनिक आहे. त्याचं टॅगलाईन आहे उत्तम फसल उत्तम इनाम. ठीक आहे. 14 एप्रिल 2016 रोजी इनाम सुरू झालं. विविध राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांना जोडणारा हा काय आहे, पॅन इंडिया इलेक्ट्रॉनिक व्यापार पोर्टल आहे. म्हणजे हे कसं काय करतं, ज्या APMCs आहेत, ऍग्रीकल्चर प्रोड्यूस मार्केटिंग कमिटीज, त्या कमिटीजना हे जोडतं. याची अंमलबजावणी संस्था आहे स्मॉल फार्मर्स ऍग्री बिझनेस कन्सोर्टियम, जी SFAAC, हे फार महत्वाचं आहे. ही काय करतं, ई नामला इम्प्लिमेंट करतं. भारतातील कृषी वस्तूंसाठी एक देश एक बाजार, वन नेशन वन मार्केट तयार करण्यासाठी प्रयत्न हे ई नाम करते. ठीक आहे. जर बघितलं तर ई नाम मध्ये जास्तीत जास्त APMC नोंदीत होण्यासाठी प्रयत्न करत होतं, तर ते सरकारनं काय प्रयत्न केले, तर शेतकरी उत्पादक संघटनांना, फार्मर्स प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशन्स आहेत, त्यांचा माल मंडईत न आणता थेट त्यांच्या जे काही कलेक्शन पॉइंट्स आहेत तिथून विकण्याची मुभा या ट्रेडिंग मॉडेलद्वारे काय करण्यात येत आहे, देत आहे. गोदाम आधारित ट्रेडिंग मॉडेल पण आहे, की जे बाबा वेअर हाऊस मधनं डायरेक्ट काय करायचा, माल उचलायचा. तसंच ज्यांचा ट्रॅक ठेवता येईल असे 11 लाख ट्रक ऍग्रिगेटर्सद्वारे माल वाहतुकीसाठी उपलब्ध करून देणारं पण लॉजिस्टिक मॉडेल काय आहे, सुरू करण्यात येत आहे सरकारकडे. तर अशा प्रकारे ह्या सर्व कोविड टाइम्स मध्ये सरकारने घेतलेले हे प्रयत्न आहेत. ओके. तसंच अलीकडं ग्लोबल एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स 2020 हा जाहीर करण्यात आला. कोण करतं बरं हे ग्लोबल एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स, तर जागतिक आर्थिक म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम काय करतं, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम.
आणि अलीकडे न्यूज मध्ये आहे कारण 2019 मध्ये याची 50वी वार्षिक बैठक झाली. त्यामुळे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम काय काय प्रकारचे निर्देशांक जारी करतं हे तुम्हाला माहित पाहिजे. 100 या ग्लोबल एनर्जी ट्रान्झिशन म्हणजे काय बाबा, जे पारंपरिक फॉसिल फ्युएल बेस्ड जे काय तुमचे एनर्जीचे जे काय स्रोत आहेत ते बदलून तुम्ही ट्रान्झिशन कुठे करा, अक्षय ऊर्जेकडे करा. बरोबर आहे, पारंपरिककडे. तर अशी कुठल्या देशांनी चांगली कामगिरी केली या ट्रान्झिशनसाठी, तर त्या देशांची 115 देशांची क्रमवारी लावली आहे आणि स्वच्छ ऊर्जा संक्रमणासाठी आवश्यक तयारीचे विश्लेषण त्याच्यामध्ये करण्यात आलं. भारत या रँकिंगमध्ये हे फार महत्वाचं आहे, 74वा आहे. आणि जर बघितलं तर आपण 19च्या रँकिंग पेक्षा यावेळी जरा आपली काय झाली आहे, सुधारणा झालेली आहे. तसंच 18च्या रँकिंग मध्ये 19 मध्ये पण काय झाली होती, सुधारणा झाली होती. या क्रमवारीमध्ये अव्वल कोण आहे, स्वीडन, सलग तिसऱ्या, थर्ड कॉन्सिक्युटिव्ह इयर. ओके. आणि सर्वात खाली हैती आहे. ब्रिक्स देशांच्या यादीमध्ये जर बघितलं तर भारत हा ब्राझील नंतर द्वितीय क्रमांकावर आहे, सेकंड आहे. फार महत्वाचं आहे, फार म्हणजे चांगली गोष्ट आहे. तसंच शेजारी देश जर बघितलं तर श्रीलंका आपल्या वर आहे, बाकी सर्व भारताच्या खाली आहेत देश. म्हणजे आपण ग्लोबल एनर्जी ट्रान्झिशन मध्ये चांगले करतोय. अमेरिका, कॅनडा, ब्राझील आणि ऑस्ट्रेलिया यांचे गुण एकतर स्थिर आहेत किंवा घसरत आहेत. आणि अव्वल 25% देशांमधून पहिल्यांदाच अमेरिका बाहेर पडलंय. म्हणजे इथं चांगलं एनर्जी ट्रान्झिशन होत नाहीये. अर्जेंटिना, चीन, भारत आणि इटली सातत्यानं वार्षिक सुधारणा करणारे प्रमुख देश आहेत, असं या अहवालामध्ये म्हटलंय. ठीक आहे. तर त्यामुळं आपण पारंपरिक कडनं अक्षय ऊर्जेकडे आपलं ट्रान्झिशन जे काय आपलं संक्रमण होत आहे ते फार चांगलं होत आहे. कळालं सगळ्यांना? येस. तसंच पुढचा बघू आपण. WF बद्दल मी थोडक्यात इथं दिलं आहे आणि त्याचे इंडायसेस कुठले कुठले आहेत, ग्लोबल ट्रॅव्हल अँड टुरिझम इंडेक्स, ग्लोबल एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स, ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेस इंडेक्स, ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स, ग्लोबल सोशल मोबिलिटी इंडेक्स, असे काय आहेत त्याचे इंडायसेस आहेत. हे फार महत्वाचे आहेत, बघून घ्या. ठीक आहे. तसंच मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की पर्यटन पर्वाचा एक भाग आहे देखो अपना देश. तर या देखो अपना देश हा जो भाग आहे तर कोविड टाइम्स मध्ये तो कसा करत आहेत बरं, देखो अपना देश पर्यटनासाठी जागरूकता निर्माण करून प्रोत्साहन कसं देत आहेत, तर त्यासाठी हे वेबिनार काय करत आहेत, वेबिनार हे सुरू ठेवत आहेत. या वेबिनार मध्ये 17व्या सत्रामध्ये रिव्हर नीला नदीबद्दल काय केलं, त्यांनी माहिती दिली, जेणेकरून लोकांच्या मनामध्ये काय व्हायला पाहिजे, नीला नदीबद्दल त्यांना माहित पाहिजे आणि तिथं टुरिझम वाढलं पाहिजे. ओके. आता ही नीला नदी कुठं आहे बरं नेमकी, तर भरतपूजा किंवा याला पोन्नानी पण म्हणतात. तामिळनाडू मधल्या अण्णामलाई पर्वतातील त्रिमूर्ती डोंगर रांगांमधनं ही उगम पावणारी नदी आहे. ही पलक्कड जिल्ह्यातल्या पराली येथे कल्पती पूजा नदीला मिळते आणि या दोन्ही नद्यांच्या एकत्रित संगमाला नीला म्हणतात. म्हणजे अमरावती पूजा आणि कल्पती पूजा या दोन नद्या एकत्र येतात आणि त्यांची मिळून नीला नदी होते. या नीला नदीचं जे पाणलोट क्षेत्र आपण बघितलं ड्रेनेज त्याचं, तर केरळ आणि तामिळनाडू दोन्ही मध्ये आहे. कळलं सगळ्यांना? तसंच डायरेक्ट सीडिंग ऑफ म्हणजे राईस, ज्याला म्हणतो की बीज पेरणी, बरोबर आहे, ते बीजारोपण. तर कोविड-19 साथीमुळे स्थलांतरित कामगार आपापल्या राज्यात परत जात असल्यामुळे भात शेतावर कामाचा तुटवडा भासत असल्यानं पंजाबनं काय केलंय, भाताचं थेट रोप लावण्यापेक्षा बीजारोपण करण्याचा उपाय करण्यात आलेला आहे. तर याला म्हणतात डायरेक्ट सीडिंग ऑफ राईस. ओके. ठीक आहे. जर आपण बघितलं तर सामान्य लावणीमध्ये नर्सरीमध्ये तयार झालेली जी रोपं आहेत भाताची ती लावली जातात आणि यासाठी सुमारे 25 ते 30 दिवसांचा काय लागतो, कालावधी लागतो. मात्र DSR मध्ये ट्रॅक्टर चालित मशीनद्वारे भाताचं थेट शेतावर बीजारोपण केलं जातं. भात काय केलं जातं, पेरलं जातं. आणि लुधियाना येथील पंजाब कृषी विद्यापीठानं यासाठी एक लकी सीड ड्रिल नावाचं काय केलंय, उपकरण डेव्हलप केलंय, ज्याद्वारे भाताच्या बीजाची पेरणी केली जाते. यामुळे बऱ्याच साऱ्या पाण्याची बचत होते. ठीक आहे. सामाजिक मध्ये जर बघितलं तर
देवी रोगाच्या निर्मूलनाचा 40वा वर्धापन दिन WHO न 8 मे 2020 रोजी साजरा केला. संयुक्त राष्ट्राच्या पोस्टल ऍडमिनिस्ट्रेशन, युनायटेड नेशन्स पोस्टल ऍडमिनिस्ट्रेशन न तयार केलेल्या स्मारक तिकिटाचं पण या दिवशी काय करण्यात आलं, 40वा वर्धापन दिन त्यावेळी अनावरण करण्यात आलं. आपण जर बघितलं तर देवी, ज्याला स्मॉल पॉक्स म्हणतो आपण, बरोबर आहे, एकच मिनिट, स्मॉल पॉक्स बरोबर आहे, देवी जगभरातील देशांच्या सहकार्यानं जागतिक स्तरावर निर्मूलन झालेला हा काय आहे, पहिलाच रोग आहे आणि आतापर्यंतचा एकमेव मानवी रोग आहे ज्याचं निर्मूलन झालं. फार महत्वाचं आहे. 2011 साली रेंडर पेस्टच्या निर्मूलनाची घोषणा करण्यात आली होती. हा मानवजातीच्या इतिहासात निर्मूलन झालेला पहिला झुनॉटिक रोग आहे, प्राणी रोग ठरला होता. कुठला? रेंडर पेस्ट. ठीक आहे, रेंडर पेस्ट. देवी रोगाचा अखेरचा ज्ञात स्थानिक वृद्ध सोमालिया, आफ्रिकेतल्या सोमालियामध्ये 1977 ला काय झाला होता, आढळला होता. त्यानंतर 80 ला याचं निर्मूलन झाल्याची औपचारिक घोषणा करण्यात आली होती. 23 एप्रिल 1977 रोजी भारताला देवीमुक्त घोषित करण्यात आलं. ठीक आहे. आणि जर बघितलं तर देवी हा रोग व्हॅरिओला विषाणूमुळे होणारा अत्यंत तीव्र संसर्गजन्य रोग आहे. किमान 3000 वर्षे देवी या रोगानं मानवजातीला ग्रासलं होतं. या रोगामुळे 20व्या शतकात तब्बल 300 लोक, काय बरं, जर बघितलं 300 मिलियन लोक दगावले होते. म्हणजे जर बघितलं दरवर्षी जवळपास 40 लाख लोक काय झाले, दगावले. 1796 साली ब्रिटिश डॉक्टर एडवर्ड जेनरनं देवीवरची आधुनिक लस शोधली होती. 1967 साली WHO न 10 वर्षांचा इंटेन्सिफाईड स्मॉल पॉक्स इरॅडिकेशन प्रोग्राम राबवला होता. त्यामुळं 1980 मध्ये देवीचं काय झालं, निर्मूलन झालेलं आहे. ओके, महत्वाचं आहे. तसंच पिकांवर टीबीचा औषधांचा वापर होतोय असं काय झालेलं आहे म्हणतं, म्हणजे याचं आपल्याला कळालेलं आहे की, आणि त्यामुळं हे जे काही टीबीची जी औषधं आहेत तर त्या टीबीच्या औषधांचा वापर पिकांवर करू नये, याच्यावर बंदी घाला अशी शिफारस कुणी दिली? केंद्रीय कीटकनाशके मंडळ आणि नोंदणी समिती CIBRC यांनी ही शिफारस दिलेली आहे. याच्यातली कुठली बरं टीबीची औषधं? स्टेप्टोमायसिन आणि टेट्रासाइक्लिन या अँटीबायोटिक्सचा वापर पिकांवर फवारणी करण्यासाठी वापरू नका अशी शिफारस CIBRC न दिलेली आहे. ठीक आहे. पिकांवरील जीवाणूजन्य रोगांविरोधात इतर कोणताही उपाय नसल्यास अँटीबायोटिक्सचा वापर करता येईल, मात्र तो टप्प्याटप्प्यानं कमी करून 2020 अखेरीस बंद करावा अशी शिफारस दिली. म्हणजे एकदम नका बंद करू म्हणतात, 2022 पर्यंत तो बंद करा. प्रतिजैविक औषधांचा पिकांवरील वापर लेबलच्या दाव्यानुसार म्हणजेच स्टेप्टोमायसिन सल्फेट आणि टेट्रासाइक्लिन हायड्रोक्लोराइड यानुसार काटेकोरपणे केला जावा. ठीक आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. तसंच जर बघितलं स्टेप्टोमायसिन आणि टेट्रासाइक्लिन हे काय आहे, WHO लिस्ट ऑफ एसेन्शियल मेडिसिन मध्ये काय आहे, यांचा समावेश आहे. आणि टीबी विरोधातली ही काय महत्वाची औषध आहे. मग असं का शिफारस दिली आहे त्यांनी? कारण की हीच आपण स्टेप्टोमायसिन आणि टेट्रासाइक्लिन फवारलेली आपण काय करतो, भाज्या वगैरे खातो, जी आपले ही अननोईंगली आपल्या अंगामध्ये ह्या ज्या काय औषध आहेत, या अँटीबायोटिक्स आहेत, ते जात आहेत आणि त्यामुळं या रोगांच्या प्रती आपला काय होतोय, रेजिस्टन्स निर्माण होतोय. कळलं सगळ्यांना? त्यामुळं औषध पिकांवरचे हे टीबीची औषधं मारू नका अशी शिफारस त्यांनी केलेली आहे. अटल पेन्शन योजना अलीकडे न्यूज मध्ये होती का? कारण की त्याला 9 मे 2020 रोजी 5 वर्ष पूर्ण झाले आहेत. 2.2 कोटींपेक्षा अधिक लाभार्थी या अटल पेन्शन योजनेचा लाभ घेतलेला. त्यामुळे आपल्याला माहित पाहिजे की कधी सुरू झाली होती. 9 मे 2015 ला सुरू झाली होती आणि योजना ही लागू कधी झाली, 1 जून 2015 पासून लागू झाली. ठीक आहे. तर याचे डिटेल्स मी दिलेत की बाबा अटल पेन्शन योजना काय आहे, तर ही अनऑर्गनाइज सेक्टर मधल्या लोकांसाठीची ही काय पेन्शन योजना आहे. जर बघितलं 18 ते 40 वयोगटातले सर्व नागरिकांना ही उपलब्ध आहे. ठीक आहे. योजनेअंतर्गत प्रामुख्याने असंघटित क्षेत्रातील नागरिकांवर भर देण्यात आला असून यापूर्वीच्या स्वावलंब योजनेची त्यांनी जागा घेतली.
निवृत्तीनंतर म्हणजे 60 वर्षे वयानंतर दरमहा पेन्शन म्हणून ठराविक परतावा देणारी ही काय आहे योजना आहे. 1,000 ते 5,000 रुपये ही काय करते परतावा म्हणून देते. ठीक आहे. तर अशा प्रकारे काय आहे ही योजना तुम्हाला केंद्रीय अर्थ मंत्रालयाची फायनान्स मिनिस्ट्रीची योजना आहे. हे लक्षात ठेवा, हे फार महत्वाचं. चला पुढे सरकूया. ही काय आहे त्याच प्रकारची एक योजना आहे, ही तुम्हाला माहित पाहिजे म्हणून मी दिली होती. ही काय करा तुम्ही आपल्या कोर्समध्ये बघा. तसंच आरोग्य सेवा प्रदात्यांसाठी आरोग्य विमा ही लॉन्च केले सरकारनं. कारण कोरोनामुळे जे फ्रंटवर जे लढतायत आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, एएनएम कार्यकर्त्या, जे सेमी वैद्यकीय कर्मचारी आहेत, परिचारिका, डॉक्टर जे आहेत, तर त्यांच्यासाठीचा हा विमा आहे. जर चुकून त्यांची डेथ झाली हे कारवाई करताना तर त्यांना हा 50 लाख रुपयेचा विमा मिळतो. आरोग्य विमा, हेल्थ इन्शुरन्स. ठीक आहे. तर विमा कव्हरेज हे 3 महिन्यांसाठी लागू असणार आणि न्यू इंडिया अश्युरन्स NIA या कंपनीनं काय केलंय त्याद्वारे हा विमा आहे. ठीक आहे. ओके. तर अशा प्रकारे 50 लाख रुपयांचा हा विमा आहे. तसंच MSME साठी चॅम्पियन्स पोर्टल सुरू करण्यात आलं आहे. चॅम्पियन्स म्हणजे काय क्रिएशन अँड हार्मोनियस ऍप्लिकेशन ऑफ मॉडर्न प्रोसेसेस फॉर इन्क्रीजिंग द आउटपुट नॅशनल स्ट्रेंथ. ठीक आहे. फार मोठ्याच्या मोठं नाव दिलंय त्यांनी आणि ते असं मुद्दामून काय बरं ओढून ताणून आणल्यासारखं. फक्त आपल्याला माहित पाहिजे हे पोर्टल काय करतं. तर या पोर्टलद्वारे काय करण्यात येत आहे की MSMEच्या तक्रारींचं निवारण करणे, त्यांना प्रोत्साहित करणे आणि पाठिंबा देणे, सहाय्य करणे यासाठीचं हे काय आहे पोर्टल आहे. आणि ते कुणी तयार केलंय NIC आरोग्य सेतू ऍप ज्यांनी तयार केलंय, नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर्स त्यांनीच हे चॅम्पियन पोर्टल तयार केलं आहे. हे सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांसाठीचं हे काय आहे पोर्टल आहे. ठीक आहे. ओके. पर्यावरणामध्ये कुठल्या बरं तर साल फॉरेस्ट किंवा एलॉंगेटेड टॉर्टॉइज जे म्हणतो आपण, तर या प्रजातींचे 90% पेक्षा जास्त वितरण हे सध्या संरक्षित क्षेत्र नेटवर्कच्या काय आहे बाहेर आहे. म्हणजे प्रोटेक्टेड एरियाज नेटवर्कच्या बाहेरच काय आहेत या प्रजातींचे 90% पेक्षा जास्त वितरण आहे. त्यामुळे म्हणतात की याला काय आहे थ्रेट आहे. ठीक आहे. हे जे काही साल फॉरेस्ट किंवा साल फॉरेस्ट टॉर्टॉइज किंवा एलॉंगेटेड टॉर्टॉइज ज्याला म्हणतात. आणि बघितलं तर IUCNच्या लाल यादीमध्ये याला काय आहे क्रिटिकली एंडेंजर्ड दर्जा आहे. तसंच वन्यजीव अधिनियम जो आहे भारताचा 1972च्या अनुसूची 4 मध्ये त्याला प्रोटेक्शन देण्यात आलं. पूर्व आणि उत्तर भारतामध्ये आणि दक्षिण पूर्व आशियामध्ये हे काय सापडतं तुम्हाला हे टर्टल सापडतं आणि ते सालवनांमध्येही सापडतं. सालवने म्हणून त्याला साल फॉरेस्ट टॉर्टॉइज म्हणतात. हे सालवने म्हणजे काय तर दक्षिण आणि आग्नेय आशियामध्ये ही सालवने प्रामुख्याने आढळतात. आसाम ते पंजाब पर्यंत उष्ण कटिबंधीय हिमालयाच्या पायथ्याशी, मध्य भारताच्या पूर्व जिल्ह्यांमध्ये आणि पश्चिम बंगाल डोंगरांमध्ये ही सालवनं आढळतात. तिथं हे काय आहे तुम्हाला टॉर्टॉइज आढळतं. ओके. तसंच प्राणवायू कार्यक्रम अलीकडे कोणी सुरू केलाय तर बेंगळुरूची जी महानगरपालिका आहे, म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे, त्यांनी हा प्राणवायू कार्यक्रम सुरू केलाय. बेंगळुरू वासियांनी आपल्या श्वसनाच्या आरोग्याची स्वतः तपासणी करण्याच्या आवश्यकतेबाबत हे काय करण्यात येणार आहे जनजागृती करणार आहे. ओके. ठीक आहे. तसंच जसा आपला इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट आहे तसाच ग्लोबल फॉरेस्ट रिसोर्सेस असेसमेंट रिपोर्ट 2020 रोजी फूड अँड ऍग्रिकल्चरल ऑर्गनायझेशननं पब्लिश केला. ग्लोबल फॉरेस्ट रिसोर्सेस असेसमेंट रिपोर्ट 2020. ओके. जर आपण बघितलं तर युनायटेड नेशन्स फूड अँड ऍग्रिकल्चर ऑर्गनायझेशन हे फार महत्वाचं आहे. कुणी केला. आणखी काय महत्वाचं आहे याच्यामध्ये मागील 30 वर्षांमध्ये जगभरातील वनक्षेत्रामध्ये 1.78 मिलियन हेक्टरची काय झाली आहे घट झालेली आहे. कळाल का 1.7 मिलियन हेक्टरची घट झाली आहे.
म्हणजे आणि याच्यामध्ये म्हटले रिपोर्टमध्ये की लिबिया या देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्रा एवढं वनक्षेत्र कमी झालेलं आहे मागच्या 30 वर्षामध्ये. ही काय बरं फार काळजीची गोष्ट आहे ही. मागील 5 वर्षात वनक्षेत्रामधील घसरणीचा दर काय झालेला आहे, कमी झालेला आहे. तो कमी झालाय, मात्र ओव्हरऑल काय आहे 1.78 दशलक्ष हेक्टर एक लिबिया कमी झालाय वनांच्या बाबत. वनांच्या क्षेत्रफळानुसार सर्वाधिक वन ही कुठल्या देशामध्ये आहेत तर ब्राझीलमध्ये आहेत. त्याच्यानंतर अमेरिका, कॅनडा, चीन, रशिया जगातील एकूण वनक्षेत्रापैकी 54% जे वनक्षेत्र आहे ते या 5 देशांमध्ये आहे. ब्राझील, USA, कॅनडा, चायना, रशियामध्ये. ओके. वनक्षेत्रामध्ये सर्वाधिक घट कुठल्या देशांमध्ये झाले म्हणजे कुठल्या खंडांमध्ये झाले, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका. वनक्षेत्रामध्ये सर्वाधिक वाढ कुठे झाले तर आशिया खंडामध्ये झाली. जंगलांच्या विविध प्रकारांच्या क्षेत्रफळानुसार जर त्यांची क्रमवारी लावली तर ट्रॉपिकल फॉरेस्ट जे आहेत, ठीक आहे, उष्णकटिबंधीय फॉरेस्ट जे आहेत तर त्यांची टक्केवारी 45% आहे. त्याच्यानंतर बोरियल फॉरेस्ट, टेम्परेट फॉरेस्ट, सबट्रॉपिकल फॉरेस्ट असे काय विविध क्षेत्रफळाप्रमाणे नंबर येतात. संरक्षित क्षेत्रात जंगलांमध्ये 1.91 कोटी हेक्टरनं वाढ झाली. प्रोटेक्टेड एरियाची मात्र वाढ झाली. जंगलातील एकूण वनक्षेत्र 4.06 अब्ज हेक्टर आहे, जे जगातील एकूण भूभागाच्या 31% आहे. हे क्षेत्रफळ प्रति व्यक्ती 0.52 हेक्टर आहे. कळालं का? हे फार महत्वाचं आहे हा बॉक्स. ओके, चालेल. तर जसा इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट आहे तसंच ग्लोबल फॉरेस्ट रिसोर्सेस असेसमेंट रिपोर्ट हा पण काय आहे, फार महत्वाचा आहे. तसंच अलीकडे सुसर जी घरियल आहे, लांबड्या तोंड असते हिचं, बरोबर आहे, निमुळतं तोंड असतं. तर ही घरियल संवर्धनाच्या हेतून उत्तर प्रदेशनं घागरा नदीमध्ये घरियल सोडण्याचा निर्णय घेतला. तर ही घरियल जर बघितलं तर हिचं प्राथमिक निवासस्थान चंबळमध्ये आहे. दुवन निवासस्थान घागरा, गंडक, गिरवा नदी, इकडे बरेच सारे जिम कॉर्बेट नॅशनल पार्क, सोन नदी इथं आहे. भारतात मध्ये मगरीच्या एकूण 3 प्रजाती आहेत. एक तर घरियल जी काय बरं IUCN दर्जातीचा क्रिटिकली एंडेंजर्ड आहे. मगर जी बनतो महाराष्ट्रामध्ये किंवा गुजरातमध्ये सापडते, IUCN दर्जाचा वल्नरेबल आहे. आणि तिसरा म्हणजे सॉल्ट वॉटर क्रोकोडाईल, खाऱ्या पाण्यातली मगर, जिचाही IUCN दर्जाचा काय लिस्ट कन्सर्न आहे. तर त्याच्यामधली जी घरियल जी आहे तर घरियल आपण बघितलं तर घरियलची स्थिती सध्या IUCN दर्जातीचा क्रिटिकली एंडेंजर्ड आहे. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972 मध्ये ती अनुसूचित एक हायएस्ट प्रोटेक्शन आहे. तसंच कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन एंडेंजर्ड स्पेशीज हा जो करार आहे त्याच्याही कराराच्या परिशिष्ट 1 मध्ये काय आहे ती समाविष्ट आहे, म्हणजे हायएस्ट प्रोटेक्शन आहे. कळालं तुम्हाला? ओके. तसंच आता विज्ञान तंत्रज्ञानच्या काही महत्वाच्या गोष्टी. 11 मे रोजी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन, नॅशनल टेक्नॉलॉजी डे काय करण्यात आला, साजरा करण्यात आला. आणि याची संकल्पना बघितली तर कोविडमुळे जी इकॉनॉमी स्लो झाली तिचा आता रिबूट करायचं. कॉम्प्युटर कसा रिबूट करतोय आपण तसं रिबूटिंग द इकॉनॉमी थ्रू सायन्स अँड टेक्नॉलॉजी ही त्याची थीम आहे. 11 मेचं महत्व जर बघितलं तर 3 महत्वाच्या घटना त्यावेळी घडल्या होत्या नॅशनल तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी रिलेटेड. तर ऑपरेशन शक्ती म्हणजे काय, पोखरण 2 अटल बिहारी वाजपेयीजी. पोखरण 2 मध्ये 11 मे 1998 रोजी 5 पैकी पहिली अणुचाचणी इथं काय झाली होती, 11 मे 1998 रोजी यशस्वी झाली होती. 11 मे 98 रोजी स्वदेशी बनावटीचं हंस 3 या विमानानं पहिली औपचारिक चाचणी बेंगळुरू इथं पार पाडली होती. तसंच त्रिशूल क्षेपणास्त्र जे जमिनीवरनं हवेमध्ये मारा करतं, या क्षेपणास्त्राच्या चाचण्या 11 मे 1998 रोजी यशस्वीपणे पूर्ण झाल्या होत्या. अशा 3 घटना तांत्रिक म्हणजे तंत्रज्ञानाशी निगडीत या 11 मे रोजी झालेल्या आहेत. ठीक आहे, ओके. 99 पासनं राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन अटल बिहारी वाजपेयी यांनी काय केला, सुरू केला. त्यांनी त्याची घोषणा केली होती. तसंच नोट्स क्लीन, ड्रूस हे काय आहेत तर डिफेन्स रिसर्च अल्ट्राव्हायोलेट सॅनिटायझर्स ज्याला म्हणतो ड्रू आणि नोट्स क्लीन. तर DRDOनं काय केलंय, DRDOची हैदराबाद मधली रिसर्च सेंटर इमारत जी आहे या संस्थेनं हे ड्रू आणि नोट्स क्लीन सुरू केलंय. या ड्रू मध्ये
हे काय युव्ही म्हणजे कॉन्टॅक्टलेस सॅनिटायझेशन कॅबिनेट आहे. आणि नॉर्मली जर बघितलं तर अशा सॅनिटायझेशनसाठी अल्ट्राव्हायोलेट रेज मधला UVC रेज काय केले जातात, वापरले जातात. याच्यामध्ये ड्रूस मध्ये तुम्ही कॅबिनेट आहे, त्याच्यामध्ये मोबाईल फोन, आयपॅड, लॅपटॉप, नोटा, तुमच्या चेक्स, चलान, पासबुक, कागद, लिफाफे असं सगळं सॅनिटाईज करण्यासाठी, निर्जंतुक करण्यासाठी ठेवू शकता. तसंच DRDOच्या हैदराबाद मधल्या रिसर्च जे काही सेंटर इमारतनं काय केलंय, नोट स्क्रीन विकसित केलंय. दोन्ही एकानेच केलंय. हे स्वयंचलित UVC चलन नोटा निर्जंतुकीकरण हे आहे. नोट स्क्रीन त्याच्या नावातच आहे की बँका बिंकांमध्ये जे काही नोटा येतात तर त्या नोटा काय करणार आहे, हे क्लीन करणार आहे. कॉन्टॅक्टलेस, इथं काही कॉन्टॅक्ट बिंटॅक्ट नाही करायचं. आता सूक्ष्मजीव नष्ट किंवा निष्क्रिय करण्यासाठी अल्ट्राव्हायोलेट सी किंवा UVC या शॉर्ट वेव्हलेंथ असलेल्या अल्ट्राव्हायोलेट रेजचा वापर केला जातो, हे माहित पाहिजे. तसंच फेलुदा काय आहे बरं, तर हे FN-Case9 एडिटर लिंक्ड युनिफॉर्म डिटेक्शन असे काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च CSIR जे आहे, या वैज्ञानिकांनी कोविड-19च्या आजाराच्या चाचणीसाठी कमी खर्चात पेपर स्ट्रिप टेस्ट तंत्र विकसित केलं आहे. ठीक आहे. आणि त्यामध्ये ही फेलुदा हे काय करणार आहे, हे म्हणजे यावर आधारित हे उपकरण आहे. या तपास पद्धतीचं नाव बंगालचे काल्पनिक गुप्तहेर जे होते फेलुदा, जसं ब्योमकेश बक्षी वगैरे होते, तर बंगालचे काल्पनिक एक हे होते, त्यांच्या नावावर काय केलेलं आहे, ठेवलेलं आहे. यामध्ये जर बघितलं आपण तर हे RT-PCR बेस्ड काम करणार. म्हणजे आता कोरोनामध्ये जसं काय RT-PCR टेस्ट तुमचा स्वाब घेऊन जे चेक केला जातो की ऍक्च्युअली व्हायरस आहे का, म्हणजे काय रिव्हर्स ट्रान्सक्रिप्ट टेस्ट रिअल टाइम मध्ये होते म्हणून रिअल टाइम रिव्हर्स ट्रान्सक्रिप्ट टेस्ट, पॉलिमरेज चेन रिॲक्शन अशी काय आहे ही टेस्ट आहे. ओके, कळालं सगळ्यांना? ठीक. स्वस्थ वायू हा काय केलाय, नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीजनं हा व्हेंटिलेटर तयार केलाय, बिपाप व्हेंटिलेटर. हा बाय लेवल पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर व्हेंटिलेटर आहे. याच्यामध्ये जर बघितलं आपण तर नॉन इन्व्हेजिव्ह ब्रीदिंग सपोर्ट उपकरण आहे. म्हणजे काय, तर आतापर्यंत ज्यावेळी व्हेंटिलेटर वगैरे तुम्हाला लावावं लागतो तर त्यावेळी तुम्हाला ती नळी आतमध्ये न्या, म्हणजे काय ना की इन्व्हेजिव्ह आहे, तुम्हाला आतमध्ये माणसाच्या बॉडीच्या आतमध्ये पेनिट्रेट करावं लागतं. तर अशा प्रकारे ही नॉन इन्व्हेजिव्ह ब्रीदिंग सपोर्ट हे काय, हे नॉन इन्व्हेजिव्ह म्हणजे वरच्या वर फक्त तुम्हाला असं काय लावायला लागणार, तो मास्क असतो जो तो लावायला लागणार. अदरवाईज तुम्हाला अशी नळी वगैरे आतमध्ये काय सोडावी लागणार, म्हणून हे नॉन इन्व्हेजिव्ह ब्रीदिंग सपोर्ट उपकरण आहे. तसंच भरोसा हेल्पलाईन सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ ओडिशानं सुरू केला आहे की कोविड-19 मध्ये जो विद्यार्थी वर्ग आहे जो रेग्युलरली क्लासला जात नाहीये, घरातच अडकलाय, अभ्यास होत नाहीये, म्हणजे ओव्हरऑल त्याची काय झालंय, मानसिक त्रास होतोय त्याला, तर अशा जर बघितलं आपण तर अशा विद्यार्थ्याला भरोसा देण्यासाठी त्याला ओव्हरऑल म्हणजे त्याचं जे काय काउन्सिलिंग वगैरे करण्यासाठी सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ ओडिशानं हा भरोसा हेल्पलाईन दिली आहे. या हेल्पलाईनवर काय करू शकता, तुम्ही फोन करू शकता आणि तुमचा जो डाऊट आहे तो काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. म्हणजे तुम्हाला जे मानसिक त्रास वगैरे होते वगैरे अशा प्रकारचे जे आहेत त्या गोष्टी. ओके. तसंच कोविड मॅट केरळ राज्य कॉयर कॉर्पोरेशन यांनी काय केले आहे, ही निर्जंतुक चटई म्हणजे बाहेरनं घरात प्रवेश करताना तुम्ही त्याच्यावर पाय पुसले की ते काय होणार, तुमचं कोविड पासून निर्जंतुकीकरण होणार. हे केरला स्टेट कॉयर कॉर्पोरेशननं काय केलंय, सुरू केलेलं आहे. तर त्यामध्ये त्यांनी काय केलं की या म्हणजे ही जी जे काय ह्याचा आहे काय बरं कॉयर जो आहे म्हणजे नारळाच्या ह्याच्यापासून वगैरे बनवला, तो एका ट्रे मध्ये ठेवतात आणि ट्रे मध्ये ते जंतुनाशक पसरलेलं असतं, जेणेकरून तुम्ही पाय पुसला की त्याद्वारे तुमच्या पायाला त्या चटईचं काय लागतं, औषध लागतं. तसंच नॅशनल बायोमेडिकल रिसोर्स इंडिजेनायझेशन कन्सोर्टियम हे डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीचं काय आहे, उपक्रम आहे, हे कन्सोर्टियम आहे. यामध्ये जर बघितलं तर कोविड-19 विरोधातील लढाईत आवश्यक असणारे जे रिएजंट्स आहेत, डायग्नोस्टिक्स आहेत, वॅक्सिन्स आहेत, थेरप्युटिक्स आहेत, हे विकसित करण्यासाठी स्थानिक
इनोव्हेशनला चालना देणं हे काय आहे, या कन्सोर्टियमचा मेन उद्दिष्ट आहे, फोकस आहे. हा जे कन्सोर्टियम तयार करण्यात आला आहे म्हणजे एक संघटना, ही पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत करण्यात आली आहे. द सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर प्लॅटफॉर्म्स CCAM हे तर्फे या पूर्ण कन्सोर्टियमचं आयोजन आणि नेतृत्व करण्यात येत आहे. तसंच पार्किन्सन आजारावरला झेड स्कॅन पद्धत जी आहे, धनबाद मधल्या IIT इंडियन स्कूल ऑफ माइन्स, ठीक आहे, म्हणजे IIT कुठले, इंडियन स्कूल ऑफ माइन्स, आणि कोलकाता मधल्या CSIR इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल बायोलॉजी यांच्याद्वारे हे विकसित करण्यात आले आहे, झेड स्कॅन मेथड. ठीक आहे, म्हणजे मानवांमध्ये पार्किन्सन आजाराच्या उत्पत्तीचे मूळ तसेच त्याच्या प्रसाराचे निरीक्षण करण्यासाठीची काही पद्धत आहे. मी इथं दिलेलं आहे पार्किन्सन डिसीज बद्दलच्या गोष्टी, तुम्ही काय करा, व्हिडिओ पॉज करा आणि बघा. तसंच कोविड कवच एलिसा ही काय करण्यात आली आहे, ICMR ने या टेस्टसाठी मान्यता दिली आहे की भारताचं स्वतःचं स्वदेशी अँटीबॉडी टेस्ट आहे, टेस्ट किट आहे. म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुण्यातली त्यांनी हे केलंय, म्हणजे विकसित केले, आणि निर्मिती याची झायडस कॅडिला कंपनीने केली आहे. आरोग्य मंत्रालयाद्वारे देशभरात करण्यात येणारा जो सेरो सर्वे आहे, या चाचण्या वापरण्यात येणार आहे. सेरो सर्व्हिस म्हणजे काय, की बाबा कम्युनिटी ट्रान्समिशन झाले का, आणि त्याद्वारे बऱ्याच साऱ्या रँडमली ते बऱ्याच साऱ्या लोकांची ज्यांचे सिम्पटम्स जरी दिसत नसले तरी त्यांची टेस्ट करण्यात येणार आहे. ठीक आहे. तसंच कोबास 680-800 ही केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी पहिल्या स्वयंचलित कोरोना व्हायरस चाचणी उपकरणाचं काय केलंय, उद्घाटन केलं. नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल मध्ये हे बसवण्यात आलंय. इथं RT-PCR चाचण्या होतात, म्हणजे ज्या कोविडच्या होतात तशा. आणि बघितलं तर हे उपकरण काय, म्हणजे 24 तासात सुमारे 1200 नमुने काय करतं, टेस्ट करतं, कोबास 6800. तर मी फार रॅपिड प्रकारे ही रिव्हिजन घेतलेली आहे. तुम्हाला हे लेक्चर्स जर डिटेलमध्ये बघायचे आहेत, व्यवस्थित समजून घ्यायचे आहेत आणखी, तर तुम्ही काय करा, माझा 24/7 हा कोर्स करा, नक्की करा. त्यासाठी श्रीकांत हा कोड वापरा, SHRIKANT, म्हणजे 10% तुम्हाला डिस्काउंट मिळेल. ओके, तर चला भेटू की याच्या पुढच्या लेक्चरमध्ये जुलै महिन्यामध्ये आपण भेटू. त्याचेही नोटिफिकेशन मी माझ्या ग्रुपवर देईन की हा जो मे 2020 आणखी एक 2-3 लेक्चरमध्ये आपण पूर्णतः संपून टाकू. ओके, चलो, टेक केअर, गुड नाईट.